शिवसेना उभाटा गटाला पुन्हा एकदा बीड आणि मराठवाड्यामधून जोरदार धक्का बसलेला आहे। आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मराठवाड्याचं संपूर्ण काम बघणारे त्यांचे सचिव जे आहेत ते आदित्य ठाकरे यांची साथ सोडणार आहेत आणि येत्या 9 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। का या शिलेदारांनी जे आहे ते आदित्य ठाकरेंचा अत्यंत मराठवाड्यातला महत्त्वाचा शिलेदार आहेत ते, आणि यांनी का नेमकी साथ आदित्य ठाकरे यांची सोडली आपण जाणून घेऊ। त्या आपल्यासोबत विपुल पिंगळे आहेत। विपुल जी, आदित्य ठाकरेच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही मराठवाड्यात सह राज्यामध्ये काम केलेले, आज त्यांची साथ सोडतात अनेक वर्षानंतर, काय भावना आहेत एकंदरीत आणि कशामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? एकंदरीत बघता मी युवासेना स्थापनेपासून युवासेनेमध्ये युवा सैनिक ते मराठवाडा विभागीय सचिव काम करत होतो। अनेक विविध पदावर मी काम केलं आहे आणि आदित्य ठाकरेंनी मला विविध पदावर काम करण्याची संधीसुद्धा दिलेली आहे आणि त्या संधीलाच मी चोखपणे मराठवाड्यामध्ये युवासेना बांधण्यासाठी काम केलेलं आहे। आज माझ्यावर राजीनामा देण्याची वाळी आली की पक्षामध्ये आज जे स्थानिक बीडमध्ये मी जी बीडचा आहे, बीडमध्ये मला काम करण्यास अत्यंत अडचण येत आहे। मग त्याच्यामध्ये मी मराठवाडा विभागीय सचिव बीडचा असताना सुद्धा माझ्या इथल्या युवासेनेच्या अनेक पदाधिकारी निवडी बाकी आहेत। त्या निवडीसाठी मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींशी संपर्क केला, त्यांना सांगितलं बघतो करतो, या पलीकडे आम्हाला काहीच उत्तर त्यांच्याकडून मिळलं नाही आणि त्याच्यावर ठोस काही निर्णय झाला नाही आणि काम करण्यासाठी आम्हाला कुठंच मोकळी भेटत नव्हती। कुठलंही डिसिजन घ्यायचं म्हणलं तर प्रत्येक वेळेस आम्हाला ह्याला बोला त्याला बोला असं सांगितलं जात होतं आणि वरिष्ठांचे हस्तक्षेप प्रत्येक वेळेस आम्हाला होत होता। बरं, असंतोष जो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे, भरपूर लोक जे आहेत ते साथ सोडून त्यांचे जात आहेत, शिंदे गटांमध्ये जात आहेत, काय नेमकं एकंदरीत नेतृत्वामध्ये चुकते किंवा कशा पद्धतीच्या अडचणी? नाही, ह्याच्यामध्ये कसं एकंदर बघितलं तर स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब जे शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस माझे वडील सुद्धा 13-14 वर्षे जिल्हा प्रमुख होते। त्यांनी सुद्धा शिवसेना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले। त्यावेळेस बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आणि आत्ताच्या शिवसेनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि तीच शिवसेना आज बघायचं म्हणलं तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्हाला दिसत आहे। आता मला सांगा, संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी उद्धव ठाकरे गटांमध्ये तुमच्याकडे होती, आता शिंदे गटांमध्ये गेल्यावर कशा पद्धतीची जबाबदारी आणि कशा पद्धतीचं पुढचं काम आपलं असणार आहे? एकंदरीत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या युवासेनेचं जे काम बघतात त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, पण अध्यक्ष तरी जिम्मेदारी काय देते आणि काय नाही याबद्दल आणखीन काही चर्चा झालेली नाहीये। तुमचा कसा प्रवेश सोहळा असणार आहे, कुठं असणार आहे, तुमच्यासोबत एकंदरीत किती शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे गटातले प्रवेश त्या ठिकाणी करणार आहेत? नाही, एक बघितलं झालं तर शिवसेनेचे बीडचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासोबत मी 9 तारखेला वर्षा निवासस्थानी रात्री प्रवेश करणार आहे। त्या माझ्याबरोबर बीडचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर भैर आणि बीडच्या जे काही पदाधिकारी आणि माझे जे मित्रपरिवार आहेत ते सोबत राहणार आहेत। बघू शकतो आपण उद्धव ठाकरे गटांना जे आहे ते मोठा धक्का बीडमध्ये बसलेला आहे, कारण की 2 दिवसापूर्वीच माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केलं होतं की आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते जाहीर करताच सगळे जी उद्धव ठाकरे गटामधली जी अस्वस्थता आहे ती बाहेर पडायला निघलेली। अत्यंत आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानणारे विपुल पिंगळे जे आहेत ते देखील आदित्य ठाकरे यांची साथ सोडणार आहे। त्याच्यामुळं कुठं ना कुठं बीडमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ते बॅकफूटवर आल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने बघायला मिळते। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।